तर काय सांगणार आहात आजच्या बैठकीसंदर्भात? आजच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये जी काय अजेंडा असतो त्यावरती चर्चा झाली. पण प्रामुख्याने जी काही आज चर्चा झाली त्यामधला जो विषय होता त्यामध्ये मुंबईसाठी आपण जी नवीन दत्तक वस्ती योजनेचं जे नवीन स्वरूप आपण आणलंय त्यावरती आज शिक्कामोर्तब झालं. काही सूचना येतील, पण यापुढे मुंबईतल्या स्लम्समध्ये कचरा गोळा करण्यासाठी जी दत्तक वस्ती योजना होती ती आता नवीन स्वरूपात येते. त्यांचं मानधन आपण वाढवतोय आणि ज्याला ट्रान्सपरन्सी म्हणू शकतो आपण, किती नेमक्या कर्मचाऱ्यांनी काम केलं आणि ते कचरा गोळा करायला गेले की नाही हे यापूर्वी काही गणलं जात नव्हतं आणि काही संस्थांची मक्तेदारी यामध्ये होती. काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यामध्ये अक्षरशः पोचले जात होते. यानंतर मात्र ते बंद होईल. यामध्ये सर्वांना सहभाग, प्रत्येक सहकारी संस्था जी आहे तिला यामध्ये सहभाग घेता येईल. परंतु यावेळी मात्र ट्रान्सपरन्सी असेल. काम चुकारपणा केला तर त्याला मेमो आणि त्याला काळ्या यादीत टाकणं अशा नव्या नियमांचा यावेळी आम्ही अवलंब केलेला आहे. तसंच मुंबईतल्या शौचालयांची स्वच्छता हा एक मोठा विषय होता. तर स्थानिक सीबीओ मार्फत त्याच्या संस्था करून त्यांच्या स्वच्छतेची नियमित आत्ता कारवाई सुरू होईल आणि त्यावेळी शिक्कामोर्तब झालं. तसंच नाले आणि गटारांची स्वच्छता ही दत्तक वस्तीचा एक भाग केला होता, त्यामुळे तेही होत नव्हतं. कचरा नाल्यात जायचा कारण कर्मचारी कमी असायचे. आता हा एक भाग वेगळा केलेला आहे, जेणेकरून जो रोजचा कचरा नाल्यांमध्ये टाकण्याचं प्रमाण होतं ते यामाग कमी होईल. मुंबई शहरामध्ये रोज डेब्रिज तयार होत आहे. इमारतींची बांधकामं चालू असताना ज्या इमारती पाडल्या जातात हे डेब्रिज आत्ता एका नवीन पॉलिसीनुसार महापालिका त्याचं सर्वेक्षण करेल. तुम्ही त्याचे कुठेही टाकण्याचा हा जो मुंबई शहराचा प्रकार होता हा आता पूर्णपणे बंद होणार असून एक चांगली पॉलिसी आता मुंबई शहरात महापालिका आणते आहे. कसल्या नाही, मला कल्पना आहे, कारण मी जेव्हा आलो त्यावेळेला तर आयुक्त आले नाहीत म्हणून आम्ही थांबलो होतो. मला याची माहिती नाही. मी पाहिजे माहिती घेतो म्हणजे काय झालंच, कारण मी उशिरा पोहोचलो आणि तोपर्यंत आयुक्त आले नव्हते म्हणून आम्ही पुन्हा एकदा बैठक आमची संस्थगित केली आणि आयुक्त आल्यानंतर परत एकदा 10 मिनिटांची बैठक सुरू केली. असं काही घडलं असेल तर मी त्याची पूर्ण माहिती घेईन. मला माहिती घेऊ द्या. कधी पडलं आम्ही